हे एव्हरीवन, वेलकम टू माय छोटासा व्हिडिओ. सो सकाळची कामे आवरून पटापट मी रेडी झाले आपल्या न्यू आर्टवर्कच्या आउटलाईन ड्रॉ करायला. सो आपण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने गणपती बाप्पांचंच आउटलाईन ड्रॉ करणार आहोत. सो माझं आउटलाईन ड्रॉ करून झालं आणि त्यानंतर लगेचच मी बॅकग्राऊंड शेडिंगला सुरुवात केली. अँड बॅकग्राऊंड शेडिंग मी पूर्णपणे चारकोल पावडरने केली आहे. आपल्या आउटलाईनच्या कडेने थोडंसं पेन्सिलचा यूज केला आहे मी बॅकग्राऊंड शेडिंगसाठी, डार्कनेससाठी. आणि त्यानंतर पूर्णपणे चारकोल पावडरचा यूज केला आहे. चारकोल पावडर मी पेन्सिलचीच यूज करते. अजिबात मी पावडर मागवली नाही किंवा बाय केली नाही, काहीच नाही. मी पेन्सिलची चारकोल पावडर काढून तीच यूज करते बिकॉज ती यूज करायला खूप सोपी जाते अँड ब्लेंड होते व्यवस्थित अँड एकदम स्मूथ असं स्ट्रक्चर येतं त्याचं. सो मला तीच चारकोल पावडर यूज करायला आवडते. चारकोल ब्लेंडिंगसाठी थोडासा वेळ लागतो, बट आपण एकदम प्रोसेसने स्टेप बाय स्टेपने जर ते ब्लेंडिंग केलं तर एकदम व्यवस्थित स्मूथ असं ब्लेंडिंग होतं. सो त्याला प्रॉपर असा वेळ देऊन बॅकग्राऊंडसाठी आपण ते करणार आहोत बिकॉज बॅकग्राऊंड जर चांगला असेल तर आपलं पूर्ण आर्टवर्क चांगलं दिसतं. सो थोडंसं कंटाळल्यानंतर मी थोडंसं झाडांना वगैरे पाणी घातलं. आजचं क्लायमेटही खूप छान आहे, सो म्हटलं थोडंसं झाडांना पाणी वगैरे घालावं. खूप छान आणि खूप मस्त वाटतं क्लायमेट बघायला. सो क्लायमेट बघून झाल्यानंतर बॅक टू वर्क आपण परत बॅकग्राऊंड शेडिंगकडे आलेलो आहोत. सो आजच्यापुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत Bye bye, take care.